दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया उमटतायत। कुणी काय प्रतिक्रिया दिली या आरक्षणासंदर्भात पाहूया टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। कोर्टाच्या नियमांचं पालन करायचं आहे। आझाद मैदानात गाड्या लावा, मी समाजाचा अपमान होईल असं वागत नाही। जरांगे पाटलांची कोर्टाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया। सरकारच्या बैठका सुरू असतील पण आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही आणि नाही कुणाला चर्चेला पाठवणार असंही वक्तव्य। मी सांगितलं तुम्हाला न्याय देवता, मी तुम्हाला अंतरवलीत होतो 10 दिवसापूर्वी सांगितलं, गरिबांचा आधार न्याय देवता आहे। सरकारने न्याय नाही दिल्यावर न्याय देवता न्याय देते, तसं न्याय देवता आम्हाला न्याय देणार। न्याय देवतेचं बाहेर आडा, मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का? कोर्टाच्या निर्णयांचं प्रशासन पालन करेल। आरक्षण प्रश्नी कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं। खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? राज्य सरकारनं मराठा आरक्षण देऊन टाकावं, संध्याकाळीच आंदोलन संपून जाईल, तर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं पत्र नाही, वीरेंद्र पवारांचं वक्तव्य। शिवाय पोलिसांनी आंदोलनांची सुद्धा उत्तर दिलेली नाहीत, वीरेंद्र पवारांची माहिती। राज्य सरकारने ताबडतोब आजच्या आज मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते देऊन टाकावं, संध्याकाळी आंदोलन संपेल। रोजच्या रोज आम्ही त्याच्यासाठी पत्र देतोय, कुठलंही परवानगी नाकारल्याचं आमच्याकडे पत्र नाही। मराठा कुणबी एकच हे मानणं सामाजिक मूर्खपणा असल्याचं कोर्ट म्हणालं। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर मराठा मागास समाज नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे, भुजबळांचं वक्तव्य। तर उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे। 50% आतील आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागास वर्गासाठी, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण। छगन भुजबळांची जरांगेंच्या मागणीवर प्रतिक्रिया। हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं, हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे। 50% आपण जे म्हणतो ओबीसीतून आरक्षण देणं कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही, पवार किंवा फडणवीस असू द्यात। ओबीसी मध्ये कोणतीही जात टाकता येत नाही, छगन भुजबळांची यावर प्रतिक्रिया। तर आमच्यावर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येनं मुंबईत येणार, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसी मध्ये, एससी मध्ये, एसटी मध्ये टाकू शकत नाही। 2018 मध्ये विधानसभेत सांगितल्याप्रमाणे आरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता। त्यांची काय लाईन होती? व्हेन देयर इज अ विल, मी त्यांना कोट करते, माझा कोट नाही। व्हेन देयर इज अ विल देयर इज अ वे, व्हेन देयर इज नो वे देयर इज रिपोर्ट आणि काय पुढे अँड कमिटी। माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं। आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देत आहेत, जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जरांगेंना प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती। लोक जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विठील धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे। ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे।